नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आपला झाडांशी कधी संवाद झालाय का हो? नाही ना? पण मुलांनो, झाड आपल्या मनातलं काहीतरी सांगत असतं. बघा ना, फुलं फुलतात, पानं सळसळतात, हळूवार गार वारा आपल्या अंगाला स्पर्श करून जातो. डेरेदार सावलीत आपण विसावा घेतो, मन शांत आणि प्रसन्न होऊन जातं. अशा शांत वेळी झाडाखाली बसलेल्या मुलाला एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीतील शब्दामुळे त्याच्या आयुष्यात सुंदर बदल घडतो. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे झाडाने दिलेली चिठ्ठी. मुलांनो, एका शाळेच्या आवारात वडाची 2 खूप जुनी झाडं होती. ही झाडं इतकी मोठी होती की त्याच्या सावलीत एकाच वेळी संपूर्ण शाळेतील विद्यार्थी बसू शकत होते. शाळेतली मुलं या झाडाच्या गर्द सावलीत खेळायची, बसायची, गप्पा मारायची. पण गणेशला त्या झाडाकडे फारसं लक्ष द्यायला वेळ नव्हता. शाळा सुटली की तो लगेच घरी जायचा आणि मोबाईलवर गेम खेळण्याचा विचार करायचा. एके दिवशी दुपारच्या सुट्टीत तो एकटाच वडाच्या झाडाखाली बसला होता. अचानक एक कागद वाऱ्याच्या झुळकेने त्याच्या पायाजवळ आला. त्याने तो कागद हातात घेतला. त्यावर लिहिलं होतं, माझी काळजी घे, मला तोडू नकोस, मी तुम्हाला सावली देतो. गणेश दचकला. ही चिठ्ठी कोणी लिहिली? त्यानं आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. तो पळत चिठ्ठी घेऊन वर्गात आला. आपल्या वर्ग शिक्षकांना ती चिठ्ठी दाखवली. शिक्षकांनी चिठ्ठी वाचली. शिक्षक हसत म्हणाले, गणेश, तुला काय वाटतं, ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल? गणेश म्हणाला, माहीत नाही सर. सर म्हणाले, कदाचित झाडानेच लिहिली असेल. सगळे विद्यार्थी हसू लागले. पण सर गंभीर झाले. मुलांनो, झाड खरंच चिठ्ठी लिहू शकत नाही, पण ते आपल्याला रोज एक संदेश देत असतं. मुलं शांत झाली. सर म्हणाले, झाड परोपकारी असतं. ते आपल्याला सावली देतं, शुद्ध हवा देतं, फळं देतं, पक्ष्यांना घरं देतं. आपल्याकडून मात्र काहीच मागत नाही. गणेश पुन्हा पुन्हा त्या झाडाकडे पाहू लागला. झाडाला पाणी घालू लागला. झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवू लागला. मित्राने विचारलं, अरे गणेश, आज काय झालंय तुला? तो हसून म्हणाला, काल झाडाने मला चिठ्ठी दिली होती. सगळे मित्र पुन्हा हसू लागले. मुलांनो, तो एक कागद होता, पण त्यावरचा संदेश मात्र झाडाच्या मनातला होता बरं का. त्या दिवसापासून शाळेतली मुलं शाळेत लावलेल्या रोपांची काळजी घेऊ लागली. वर्षभराने शाळेचं मैदान हिरवंगार दिसू लागलं. सहजच शिक्षकांनी गणेशला विचारलं, तुला त्या चिठ्ठीत खरंच काय मिळालं? गणेशने पुन्हा झाडाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, सर, मला चिठ्ठी नाही मिळाली, तर मला निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. मुलांनो, शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. गोष्टीतून विचारांची फुले उमलत राहतात आणि आपलं भविष्य सुंदर करून जातात. मुलांनो, पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत एका नव्या प्रेरणादायी गोष्टीसह. तोपर्यंत झाडांसारखं जगा, इतरांच्या उपयोगी पडा आणि हो, निसर्गाला आपला मित्र बनवा. धन्यवाद.